सुपर 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 से भी ऊपर असा सिनेमा आलेला आहे सध्या बॉलिवूडचा आपल्या धुरंधर रणवीर सिंग. जय हिंद. एक नंबर सिनेमा, एक नंबर स्टार कास्ट. ओव्हरऑल व्हिलन असेल, हिरो असेल, चित्रपटातला पोलीस ऑफिसर SP जे दाखवलेत, असलम चौधरी, बाबा बाबा बाप, संजू बाबा तुमने तो कमाल कर दिया. जबरदस्त. अर्जुन रामपॉल ज्या पद्धतीने चीड येणारा जो अर्जुन रामपॉल पिक्चरमध्ये दाखवलाय ना, खरंच तुम्ही बघा हा सिनेमा. हा व्हिडिओ बनवून मी यूट्यूबला टाकण्याचं एकच कारण आहे की धुरंधर सारखा सिनेमा तुम्ही बघावा. हा सिनेमा मिस करू नका. माहिती आहे मला दुसरे सिनेमे पण आलेले आहेत, कुणाचा प्लॅन आहे नाही आहे. आत्ता पण म्हणावं तेवढं मार्केटिंग होते नाही होते माहिती नाही या सिनेमाचं, पण ह्या देशासाठी हा सिनेमा बघितला पाहिजे. 26/11चे जे हल्ले जे झालेत त्या मागचं जे कटकारस्थान कशा पद्धतीचं झालं, ते कसं 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 शिजलं सगळं ते याच्यात दाखवलेलं आहे. आणि अक्षय खन्नानं अक्षरशः गिळलंय सगळ्यांना, सगळ्यांना गिळलंय, सगळ्यांना गिळलंय. त्याच्यातली जी क्वालिटी होती ती बॉलिवूडनं आत्तापर्यंत ओळखलीच नव्हती, ती कधी, ती आत्ता क्वालिटी ओळखायला चालू झालेली आहे. आणि ज्या पद्धतीने त्यानं औरंगजेबाचं जे कॅरेक्टर केलं होतं, त्याच्या आधी मला वाटतं दृश्यममधलं जे कॅरेक्टर होतं, तेव्हापासूनच मला लक्षात यायला लागलं होतं की नाही नाही भाई, ये इसका चल रहा है, अब इसकी चलती अब शुरू हो गई आहे. आणि अजून पण काही सिनेमे येणार आहेत अक्षय खन्नाचे, तर बाप स्टोरी आहेत सगळ्या. आणि अक्षय खन्नानं ॲक्टिंग केलेली आहे, जबरदस्त आहे. ज्या पद्धतीने रहमान डकेतचं कॅरेक्टर त्यानं केलेलं आहे, रहमान डकेत ने दी वही मौत, बडी कसाई नुमा होती है, काय उचललाय वही डायलॉग तो. आणि ज्या पद्धतीने जे पाकिस्तानचं वातावरण दाखवले, ओव्हरऑल सगळी जी कराची दाखवली, पाकिस्तान दाखवले, बापरे, असं वाटते खरंच आपण पाकिस्तानात गेलो का काय पिक्चर बघायला. मला तर असं वाटत होतं मी कुठल्या तरी इस्लामाबादच्या एका मॉलमध्ये जाऊन हा सिनेमा बघतोय का काय, अशा पद्धतीचं मला मनातून आतमधून येत होतं माझ्या. आणि खरंच, आणि प्रत्येक कास्टिंग स्टार कास्ट ओव्हरऑल सगळंच चांगलं झालेलं आहे. आणि अक्षय खन्नानं दाखवून दिलेलं आहे प्रत्येकाचा दिवस येत असतो, तसं आता अक्षय खन्नाचे पण दिवस यायला लागते, हरकत नाही. आणि रणवीर सिंगनं पण खूप कमालीची ॲक्टिंग केलेली आहे. मोहित शर्माचं जे कॅरेक्टर आहे, रणवीर सिंगने खूप चांगल्या पद्धतीने समजून घेऊन ते कॅरेक्टर केलेलं आहे. आणि स्टोरी अशी आहे की बरोबर समजणार तुम्हाला ती स्टोरी. असं नाही की काहीतरी चालू आहे, काहीतरी विचित्र गोष्टी चालू आहेत, असं नाही. आणि ज्यांना अशा इंटरेस्टिंग कहाण्या, ज्यांना असं अतिरेक्यांवर किंवा आपल्या देशावरचे सिनेमे, मला वैयक्तिक असे पिक्चर खूप आवडतात. आणि असे पिक्चर मी कधी मिस करत नाही, आवर्जून अशा सिनेमांना मी जातो. मला वेळ होता आणि साहजिक मी काल संध्याकाळच्या शोला गेलो. मी आमच्या ताज सिनेमार्कला धाराशिवमधलं जे आहे तिथे हा सिनेमा बघायला गेलो. भारी, खूप चांगले एंट्रीला टाळ्या शिट्ट्या. आणि हा थिएटर एक्सपिरियन्स घ्या. मोबाईलवर हा सिनेमा आलाय माहिती मला, पण थिएटर एक्सपिरियन्स काहीतरी घेत जावा ना तुम्ही. जावा सिनेमाला, पिक्चरचं तिकीट काढा, जावा बिंदास. कधीतरी पिक्चर बघतो आपण, बघा ना बिंदास जाऊन. आपला पिक्चर आहे हा, आपल्या देशाचा पिक्चर आहे हा, म्हणून हा सगळ्यांनी बघायला हवा, असं कुठंतरी मला वाटतं. आणि अजून सांगायचं म्हटलं तर हिरोईन अतिशय नवीन आहे, मला नाव माहिती नाही त्या हिरोईनचं, मी माहिती करून घेईल. तरुणच हिरोईन आहे एकदम ती, तिनं पण भारी केलेलं आहे काम. आणि ज्या पद्धतीने अक्षय खन्ना जो दाखवला आहे, जो आपल्या फॅमिलीसाठी, आपल्या कॉमसाठी, आणि आपल्या गँगसाठी, किंवा आपण मोठं होण्यासाठी जो प्रयत्न करतो, जेव्हा तो राजकीय भूमिका ज्यावेळेला बजावतो त्यावेळेला तो वेगळा, ज्यावेळेला ती फॅमिलीतली जी भूमिका जो बजावतो त्यावेळेला तो वेगळा, एक पती म्हणून जो दाखवला आहे तो वेगळा, एका मुलाचा बाप दाखवला तो वेगळा. म्हणजे वेगवेगळ्या अशा जे कॅरेक्टरायझेशन अक्षय खन्नानं केले ना, बापरे, हे अपेक्षित आहे हे बॉलिवूडकडून. मी आत्तापर्यंत बॉलिवूडला थोडे नावं ठेवत होतो, माझ्या मित्रासोबत पण माझं डिस्कशन नेहमी असतं चित्रपटाच्या संदर्भात. पण हे जे काय बॉलिवूडनं केलं आहे का, अफलातून केलेलं आहे. तुम्ही नक्कीच निश्चितपणे वेळ काढा, वेळात वेळ काढून हा सिनेमा तुम्ही नक्कीच बघा. धन्यवाद आणि जय हिंद, जय भारत.